ठीक आहेस ना? ठीक आहेस ना तू? नाही, त्या गुंडांनी मला बांधून ठेवलेलं. मला ना खूप भीती वाटत होती. मला सारखी आईची आठवण येत होती. मी त्यांना किती रिक्वेस्ट केली पण ते मला सोडतच नव्हते. पिऊ पिऊ शांत हो, हा शांत आहे बघ. आता परत असं काही होणार नाही. मी तुझ्यावर यापुढे कुठलंच संकट येऊ देणार नाही. ताई, आपण घरी कधी जायचं? मला आईची खूप आठवण येते. हो हो हे बघ, आता लगेच आपण घरी जायचं. आई सुद्धा तुझी खूप वाट बघतीये. हा शुभू, पिहू आता आपल्याला सापडली आणि घनश्याम काका सुद्धा आपल्या ताब्यात आहेत. होय, एकदा त्या घनश्यामनं कबुली दिली ना तर अण्णा बी सुटतील आणि खऱ्या गुन्हेगाराला आपण जेलची हवा खायला पाठवतो. बरोबर. आता खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणारच. मी पिऊला घरी सोडून येते. श्रावणी, मला अनेक विचारायचं होतं. बोल ना. तर ह्यांच्या कुठे ठेवलायस? घनश्याम काकांना मी का सेफ ठिकाणी ठेवलंय. कारण आधी मला असं वाटतंय की रुद्र सरांबरोबर या पुराव्यांबद्दल बोलून घेऊया आणि मग बोलणं झालं की आपण घनश्याम काकांना पोलीस स्टेशनला नेऊ. काय तू त्या घनश्याम बद्दल रुद्र सरांशी बोलणार आहेस? हो. श्रावणी, मला रिस्की वाटतंय. काही रिस्की नाहीये. काय हरकत आहे बोलायला? आणि रुद्र सरांकडनं आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. तरी बी मला असं वाटतं की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? ठीक आहे, तुला जर योग्य वाटत असेल तर ठीक आहे. बरं मला एक सांग, ते घनश्याम कुठे जाता? मी तिथं जातो आणि तू पिहूला सोडून ये. त्या घरात आता मी एक पाऊल बी नाही टाकू शकत. घनश्याम काकांना मी आपल्या गोडाऊनच्या मागे एक जुनं घर आहे तिथे ठेवलं. ठीक. शुभू, आता आपल्यातलं नातं पूर्णपणे संपणार ना? अरे काय झालं तिकडं? त्या घनश्यामचा फोन का नाही आला अजून मला? हा नाही 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 तेच समजा. जाऊ दे, तू एक काम कर, त्याच्या घरला जा पहिल्यांदा. त्याला हुडक कुठं आहे त्यो?